जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. कालपर्यंत गजानन महाराजांचं चिंतन करत असताना गजानन महाराजांनी कोणकोणत्या लीला केल्या, बंकट महाराजांच्या सदनामध्ये कसे त्या ठिकाणी राहिले, चंदुमुखींच्या घरचे उतरंडीमध्ये पडलेले जे कान्होले होते ते कशी त्याची मागणी केली, कोणत्या प्रकारे जी भांग आहे काशीच्या गोसाव्याने आणून दिलेली त्या बुट्टीची कशी प्रथा गजानन महाराजांनी चिलिमीचा कसा स्वीकार केला, अशा अनेक लीलेचं निरासन करत, चिंतन करत, वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर पाहत पाहत आपण 5व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. पण गजानन महाराज बंकटलालजींचा वाडा भेटला, बसायला गादी मिळाली, टेकायला लोड भेटला, म्हणजे काय तिथे टेकून बसले नाही. ते संतच आहेत महाराज. संतत्वाचे जे जे गुणधर्म असतात ते सगळे गुणधर्म गजानन महाराजांमध्ये होते. म्हणून अडकून बसले नाही बंकटलालजींच्या सदनामध्ये गजानन महाराज. सदैव ते त्या ठिकाणी काय करत होते, भ्रमण करत होते, भ्रमण करत होते. शेगाव मध्ये आता जवळजवळ असं वाटू लागलं रोज यात्राच भरती की काय, कारण की असंख्य गजानन महाराजांचे भक्त गजानन महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांची प्रचिती झाली होती, प्रचिती झाली होती. सगळ्यांच्या कानावर गजानन महाराजांच्या लीला साक्षात्कार पडू लागले. म्हणून बरेचशी मंडळी गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगाव मध्ये येऊ लागली. महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. उपाध्या आवडत नाहीत महाराज साधू संतांना अशा. म्हणून गजानन महाराजांनी ठरवलं आता जास्त काळ इथं एका जागेवर बसणं बरोबर नाही. आपण काय केलं पाहिजे, जरासं भ्रमण केलं पाहिजे. आणि खरे साधू एका ठिकाणी राहतच नाहीत महाराज. म्हणतात ना ते बहती नदिया और फिरता साधू. आमचे शुक महाराज एका ठिकाणी गोवर्धन काल थांबायचे. गोवर्धन काल म्हणजे माहित आहे का, गायीची धार, गायीचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ आमचे शुक महाराज एका ठिकाणी थांबायचे. आता तो प्रश्न वेगळा आहे की राजा परीक्षितीला भागवत सांगण्यासाठी ते 7 दिवस एका जागेवर थांबले. त्याच्या मागची कथा वेगळी आहे, ती भागवतात येते, तुम्ही ऐकली सुद्धा असेल. मला सांगायचं काय, संत एका जागेवर जास्त थांबत नाहीत. तुम्ही बघा, नदीचं वाहन जर अखंडित झालं ना, नदीचं वाहन जर त्या ठिकाणी थांबलं ना आणि खड्ड्यामध्ये जर पाणी नदीच्या खड्ड्यात साचलं तर ते काही दिवसानं गढूळ होतं, त्याच्यावर बुरशी चढते, त्याचा रंग बदलतो, त्या पाण्याचा वास येतो. म्हणून फिरवलं पाहिजे. म्हणतात ना, भाकरी का करपली, घोडा का आळला, नाही का, पान का करपलं वगैरे वगैरे, ते आपण कोडे विचारत असतो ना. म्हणून भाकरी फिरवावीच लागते, नाही का, भाकरी पलटवावीच लागते, घोडा फिरवावाच लागतो. त्याची हालचाल महाराज जीवनामध्ये करावी लागते, त्याची जागा बदलावीच लागते. आणि तेच चरित्र आहे आमच्या गजानन महाराजांचं. फिरत राहावं लागतं, भ्रमण त्यांना करावं लागत असतं. ती एका जाग्यावर त्या ठिकाणी राहत नाहीत. आणि एका जाग्यावर जर संत राहिले तर त्यांच्या अंतःकरणामध्ये एखादं कपट निर्माण होण्याची दाट शक्यता असते. कपट म्हणजे काय, आता एकाच ठिकाणी राहिले, मग ज्याच्या घरी राहिले त्याच्याविषयी जरा बाकीच्या मंडळीपेक्षा प्रेम अंतःकरणामध्ये जास्त निर्माण होऊ शकते. अरे हाच माझा भक्त माझी सेवा करतोय, असाही भाव मनामध्ये निर्माण होऊ शकतो. म्हणून जे साधू संत असतात ना, खरे जे महात्मे असतात ना, ते एका जाग्यावर थांबत नाहीत, एका जाग्यावर थांबत नाहीत. मी रामायण करतो महाराज, रामकथा. आणि रामकथा करत असताना रामकथेमध्ये जे 7 प्रकारचे कांड येतात, बालकांड असेल, अयोध्याकांड असेल, अरण्यकांड असेल, किष्किंधा कांड असेल, सुंदरकांड असेल, युद्धकांड असेल, उत्तरकांड असेल. मी ही रामकथा सांगत असताना किंवा भागवत कथा सांगत असताना, भागवत कथेमध्ये 12 स्कंद येतात, श्रवण स्कंद, साधना स्कंद. या प्रत्येक स्कंदाला हेच नाव का दिलं, या रामायणामध्ये या कांडाला हेच नाव का दिलं, याची मी एक कारण मीमांसा सांगण्याचा प्रयत्न करत असतो. का बरं रामायणामध्ये पहिल्या कांडाला बालकांडच नाव दिलं असेल, का बरं बालकांडच नाव दिलं, का बरं रामायणामध्ये प्रभू रामचंद्र वनामध्ये निघून गेले वनवासाला, त्याला अरण्यकांडच नाव का दिलं असेल. अरण्य म्हणजे काय, तर अरण्य म्हणजे एकांतवास. ऐका बरं का, जरा नुसत्या कथा ऐकू नका. कथा ऐकून आपल्या मूठपाठ झालेल्या आहेत.
त्या कथेचा भाव शोधण्याचा प्रयत्न करा, त्या कथेचा त्या ठिकाणी अंतर्भाव शोधण्याचा प्रयत्न करा। तर अरण्यकांड म्हणजे काय आहे? तर अरण्यकांड म्हणजे महाराज एकांत आहे, एकांत। एकांतामध्ये गेलं पाहिजे, एकांतामध्ये, आणि एकांतामध्ये जाऊन विचारपूर्वक अंतकरणाला प्रश्न विचारला पाहिजे, मी कसा वागतोय, माझं काही चुकत तर नाही ना? मग जर काही चुकत असेल तर त्या चुकीची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि जर बरोबर वागत असेल तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा माझ्या जीवनामध्ये मला कशी करता येईल याचाही प्रयत्न केला पाहिजे। अरण्यकांड म्हणजे काय? एकांतामध्ये जाऊन साधना करणे, एकांतामध्ये जाऊन विचार करणे। म्हणजे साधू संत सुद्धा महाराज एकांतामध्ये जातात। आमचे गजानन महाराज तिथे शेगावमध्ये गर्दीत राहिले नाही, बंकटलालजींच्या सदनामध्ये बसून राहिले नाही, तर ते सारखे भ्रमण करू लागले आणि एका गावामध्ये जाऊन बसले। त्या गावाचं नाव आहे महाराज पिंपळगाव। त्या पिंपळगावच्या बाहेरच एका अरण्यामध्ये, निर्भीड अरण्यामध्ये जुनं महादेवाचं मंदिर होतं। बाजूला एक पाण्याचा ओढा होता, नितळशार पाणी त्या ओढ्याचं वाहत होतं। आजूबाजूला हिरवेगार झाडी होती, त्या झाडीवर महाराज हिरवी हिरवी वेल चढलेले होते, आणि त्या झाडावर बसलेले जे पक्षी आहेत ते चिव 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 असा सुमधुर आवाज अशा प्रकारे करत होते। निसर्गरम्य वातावरण, निसर्गरम्य वातावरण। निसर्गरम्य वातावरणात गेलं पाहिजे, एकांतात वास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता ती गोष्ट वेगळी आहे की आपण एकांतात जाऊन सुद्धा फार्म हाऊस बांधले, पण गेलं पाहिजे महाराज एकांतात, विचार केला पाहिजे। तिथे महाराज त्या ठिकाणी एकांतामध्ये त्या ठिकाणी जाऊन बसले। लोकापासला जो एक संपर्क होता तो त्यांनी काही काळासाठी तोडला। का बरं तोडला? एका गावामध्ये असंच गावाच्या काही अंतरावर एक साधू महात्मा येऊन झाडाखाली बसला। दिवस पावसाळ्याचे होते, पाऊस पडू लागला, तो साधू महात्मा पावसामध्ये भिजू लागला। येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरू लोकांचं लक्ष त्या महाराजांकडे जाऊ लागलं। अरे महाराज दिसतायत, भगवे कपडे दिसतायत, संन्यासी दिसतायत, आणि पावसात भिजतायत बिचारे। गावातले काही प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या जवळ गेले, महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांचं त्या ठिकाणी कारण विचारलं। काही नाही म्हणे, मी असंच भटकत राहतो, भगवंताची साधना करत राहतो। पण महाराज तुम्ही इथं झाडाखाली बसलेत, तुम्हाला पाऊस लागतोय, लागू द्या, आता काय पर्याय आहे? तुमची परवानगी असेल तर आम्ही 4 पत्राचं जर असं तुम्हाला काही कुटी वगैरे करून देऊ का? असेल इच्छा तुमची तर द्या करून। का साधू संत एकांतात जातात लक्ष देऊ नये का? तुमची इच्छा असेल तर द्या करून। दिली एक कुटी करून, आणि आता घर झालं की महाराज घरात आपण जाण्याच्या अगोदर बिनबुलाय त्या ठिकाणी मेहमान अगोदरच येत असतात। कोणते? पाली, झुरळ, नाही का, मुंग्या, मुंगळे, यांना काय बोलवण्याची, उंदर, यांना काय बोलवण्याची गरज असते का? आमंत्रण देण्याची गरज असते का? नाही महाराज। घर झालं आणि ते घर झालं, ती कुटी झाली, म्हणून त्या कुटीमध्ये महाराज उंदर वाढली, उंदर। महाराजाचे ग्रंथच कुरतडू लागले, महाराजाचे कपडेच कुरतडू लागले। पुन्हा लोक दर्शनाला आले, महाराजांनी त्या ठिकाणी अडचण सांगितली, बाबांनो तुम्ही कुटी घर बांधून दिलं खरं, पण या उंदराचा फारच हौदोस झालाय, माझे कपडे ग्रंथ सगळे खराब होत आहेत। मग त्या गावकऱ्यांनी शक्कल लढवली आणि एक मांजर दिली त्या कुटीमध्ये महाराजांना। ही मांजर ठेवा, ही मांजर काय करेल, ती उंदर त्या ठिकाणी खाऊन घेईल। पण खरंच झालं ना महाराज, 2 दिवसामध्ये त्या कुटीमध्ये जे काही 4-5 उंदर असतील त्या मांजरीनं चकगट्ट करून टाकले। पण त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, 2-4 दिवस झाले ती मांजर उपाशी, ती शीन झाली, तिचं सगळं पोट त्या ठिकाणी एक झालं महाराज। नुसते आतडेन हाडकच दिसू लागले, मांस राहिलंच नाही। आणि हे महाराज होते, त्या मांजरीची दया आली, पुन्हा आले लोक, म्हणले तुम्ही मांजर दिली खरी, पण ती मांजर उपाशी मरताये, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग त्या लोकांनी महाराज एक गाय दिली, म्हणजे एक हे गाय घ्या, या गायीचं दूध काढा, तुम्ही पण पिया आणि मांजरीला सुद्धा पाजा। आता एक गाय दिली, त्या गायीचं 2-3 लिटर दूध निघू लागलं, महाराज पिऊन पिऊन 1 लिटर पिऊ लागले, त्या मांजरीला अर्धा लिटर पाजू लागले, आणि रोज महाराज 1-1.5 लिटर असं दूध उडू लागलं, आणि उरलेलं दूध त्याच कुटीमध्ये राहून नासू लागलं, त्याचा वास येऊ लागला। म्हणजे अरे बाबा, या नासलेल्या दुधाचं काय केलं पाहिजे? म्हणून गावकऱ्यांना ठरवलं, आणि त्या नासलेल्या दुधाचं ते दूध नासू नये म्हणून दूध विरजन लावून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तिथे एक बाई पाठवली। संन्यासी महाराज गृहस्थीत झाले। शुभमंगल सावधान, ऐका मी बोलतो कशा करताना। होतो महाराज प्रकार असा,
म्हणून साधू संत अंतकरणामध्ये एखादा विकल्प निर्माण होऊ नये, अंतकरणामध्ये षडविकाराने जागा निर्माण करू नये म्हणून एका ठिकाणी थांबत नाहीत, सारखे त्या ठिकाणी काय करत राहतात, भ्रमण अशा प्रकारे करत राहतात. म्हणून गजानन महाराजांनी पंकटलालजींचं सदन सोडलं. गजानन महाराजांनी शेगावचा त्याग अशा प्रकारे त्या वेळापुरता केला आणि पिंपळगाव जवळ त्या शिवारामध्ये जे भगवंताचं, आमच्या भोले शंकराचं, भगवान शंकराचं एक जुनाट मंदिर होतं जंगलामध्ये, त्या मंदिराच्या बाहेर जाऊन एका वटवृक्षाखाली जाऊन पद्मासन घालून समाधी अवस्थेमध्ये जाऊन बसले. सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्तमनाला जाऊ लागला. शेतामध्ये त्या वनामध्ये जे गुराखी आपले गायी जनावर घेऊन चारायसाठी आले होते, ते सायंकाळच्या वेळेला त्याच ओढ्याचं त्या जनावरांना पाणी पाजून आता घराकडे निघणार होते. पण ते जनावर ज्या सायंकाळच्या वेळेला गुरं घरी घेऊन जाण्याच्या वेळेला त्याच ओढ्याला पाणी पाजण्यासाठी शिव मंदिराजवळ गावातले काही गुराखी आपले गायी गुरं ढोरं घेऊन तिथं आले आणि आल्यानंतर त्यांचं लक्ष गेलं गजानन महाराजांकडे. समाधी अवस्थेमध्ये पद्मासन घालून कोणतरी एक व्यक्ती तेजपुंज असा दिसणारा एक महात्मा या ठिकाणी बसलेला आहे. हा कोण अशा प्रकारे असला पाहिजे? गुराखी त्या ठिकाणी विचार करतायत. आवाज देऊन देऊन थकले, पण गजानन महाराज त्या ठिकाणी काही उठले नाही. गजानन महाराज त्या ठिकाणी काही उठले नाही. त्यांना वाटलं उपाशी असतील बिचारे, भूक लागली असेल म्हणून भुकेनं क्षीण झाले असतील, म्हणून त्यांच्याजवळ त्यांच्या आणलेल्या शिदोरीमध्ये उरलेल्या ज्या काही भाकरी होत्या त्या भाकरी गजानन महाराजांच्या मुखापर्यंत त्यांनी नेल्या. पण तरी सुद्धा गजानन महाराजांनी आपले डोळे उघडले नाही, आपली समाधी त्या ठिकाणी भंग केली नाही. शांत अशाच प्रकारे त्या ठिकाणी बसून राहिलेले आहेत. अजून आवाज देण्याचा प्रयत्न केला, गजानन महाराज उठले नाही. एकाने गजानन महाराजांच्या खांद्याला हात लावला आणि हलून हलून गजानन महाराजांना उठवण्याचा प्रयत्न केला, तरी गजानन महाराज त्या ठिकाणी उठले नाही. एक म्हटला, का रे मेलं की काय? म्हणे नाही नाही मेलं नाही. म्हणे कसं काय? म्हणे मी आता ज्यांना उठवण्यासाठी यांच्या शरीराला स्पर्श केला, यांचं शरीर तप्त आहे, यांचं शरीर गरम आहे. मग हे भूतगीत तर नाही ना? म्हणे भूतगीत कसं असेल? भूत कुठं महादेवाच्या मंदिरा पुढे येत असतं का? त्याची काय ताकद त्या भूताची इथं येण्याची? मग हे कोण आहे तरी कोण? मग हा साक्षात देव तर नाही ना? त्यांची चर्चा चालली. कोणाची? त्या गुराख्याची एकमेकामध्ये त्या ठिकाणी चर्चा चाललेली आहे. अडाणी आहेत बिचारे, गरीब आहेत बिचारे, पण तरी अंतकरणामध्ये भाव आहे. तिथेच बाजूला असलेल्या एका झाडाला काही 2-4 फुलं होती, ते फुलं घेतले, त्यांच्या चरणी त्या ठिकाणी अशा प्रकारे ठेवले, महाराजांचं दर्शन घेतलं आणि जी भाकर काढली होती त्यांच्या मुखाला लावायला, तीच भाकर त्या भाकरीवर एक कांदा ठेवून प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून त्यांच्या समोर अशा प्रकारे त्या ठिकाणी ठेवला आणि तिथंच भजन म्हणत बसले. कोण? ते गुराखी भजन म्हणत बसले, भजन म्हणत बसले. पण आता सूर्य अस्तमानाला जात होता, अंधकार होत होता. एक जण म्हणला, अरे उशीर होतोय, गावातली सगळी मंडळी आणि गायीचे वासरं आपली वाट पाहत असतील, आता किती वेळ बसावं, आता हा बुवा कधी उठल आणि कधी नाही. चला गावात जाऊन ही गोष्ट वार्ता गावातल्या मंडळींना सांगू, मोठ्या मोठ्या लोकांना ही गोष्ट कळेल. म्हणून हे सगळे जण गावामध्ये गेले आणि त्या रात्रभरामध्ये सगळ्या पिंपळ गावामध्ये चर्चा झाली. महादेवाच्या मंदिरापुढे पद्मासन घालून कोणतरी एक दिगंबर अवस्थेमध्ये महात्मा बसलेला आहे. आम्ही किती आवाज हलवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही, जेवू घालण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. आम्हाला असं वाटतं तो कोणतरी महात्मा असला पाहिजे. कोण असला बरे पाहिजे तो? रात्रभरामध्ये सगळ्या गावामध्ये चर्चा झाली. प्रतिष्ठित मुख्य भाविक असलेली मंडळी सकाळी तयार झाली आणि त्या गुराख्या सोबत म्हणू लागली आणि निघू लागली, चल आम्हाला तो महात्मा कुठे आहे तिथे आम्हाला ने. अहो आपल्या महादेवाच्या मंदिराच्या समोर सगळेजण त्या वनामध्ये, त्या जंगलामध्ये महादेवाच्या मंदिरापुढे आले आणि अजूनही त्याच स्थितीमध्ये गजानन महाराज बसलेले होते. त्यांच्या पुढे ठेवलेला नैवेद्य, ती चतकोर भाकर, तिच्यावर ठेवलेला कांदा, तोही महाराज तसाच होता. अजून गजानन महाराजांनी समाधी भंग केलेली नव्हती, अजून गजानन महाराजांनी डोळे उघडलेले नव्हते. मी म्हणत नाही, दासगणू महाराज लिहित आहेत, जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला, भाकरीशिना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की.
जसा काल पाहिला होता ना त्याच अवस्थेमध्ये बसलेला आहे. भाकर तशीच पुढे ठेवलेली आहे. त्या भाकरीला स्पर्श सुद्धा असा केलेला नाही. हे कोणाचं लक्षण आहे? हे महाराज योग्यांचं लक्षण आहे. हे आमच्या शिवजींचं लक्ष आहे. शिवजी सुद्धा महाराज अशीच समाधीमध्ये बसायचे. कामदेवाला प्राचारण करायचं काम पडलं होतं शिवजींची समाधी भंग करण्यासाठी. शिवजींची समाधी भंग करण्यासाठी एकदा का डोळे मिटले आणि समाधी अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी आमचे भगवान शंकर गेले तर कितीतरी कल्प भगवंताची समाधीच भंग होत नव्हती. आणि हे सुद्धा महाराज भगवंताचेच असणारे अवतार योगी म्हणजे आमचे गजानन महाराज आहेत ना. जालंधर महाराजांचं उदाहरण देतात आमचे दासगणू महाराज. एक नाही दोन नाही तर जवळजवळ 12 वर्ष जालंधर महाराजांनी काय केलेलं आहे? योगाच्या ताकदीवर समाधी अवस्था पूर्ण केलेली आहे. 12 वर्ष सगळं गाव तिथं जमा झालं आणि गजानन महाराजाचा तेजपुंज चेहरा पाहून ती अवस्था पाहून त्या लोकांच्या लक्षात आलं हा जो व्यक्ती आहे ना हा व्यक्ती कोणी साधारण व्यक्ती नाही. साधारण व्यक्ती नाही. अरे आपलं नशीब अशा महात्म्यांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. आपण एक काम करू या महात्म्याला आपल्या गावामध्ये नेऊ म्हणजे आपलंही गाव पुण्यवान होईल. आपल्याही गावाला या महात्म्याचा पदस्पर्श होईल. पण महात्मा तर समाधी अवस्थेमध्ये होता. डोळे उघडत नव्हता. कोणत्याही प्रकारे प्रसादाचं सेवन करत नव्हता. काय केलं त्या मंडळीनं? एक पालखी आणली महाराज. पालखीमध्ये अलगद उचलून गजानन महाराजांना ठेवलं. गुलाल वर्षाव सुरू झाला. पुष्पवृष्टी सुरू झाली. पुढे भजन चालू झालं आणि त्या भजनाच्या निनादामध्ये महाराज त्या ठिकाणी गजानन महाराजांना त्या पिंपळगाव वासियांनी त्या गावामध्ये अशा प्रकारे आणलेला आहे. मारुतीच्या मंदिरावर मारुतीच्या पारावर गजानन महाराजाला आणलं. तिथे गजानन महाराजांना अशा प्रकारे बसवलेलं आहे. आणि तिथं बसवल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांनी एक विचार केला. कालपासून महात्मा आपल्या गावातल्या लोकांना दिसलाय. भाकरीचा नैवेद्य त्यांच्या समोर ठेवला पण ते त्यांनी स्पर्श केला नाही. महात्मा उपवासामध्ये आहे, साधनेमध्ये आहे. मग आपल्या गावात आलेला जर एखादा महात्मा साधू संत जर उपवासी असेल तर आपण कसं जेवावं? आपण कसं जेवावं? आम्ही गावोगाव महाराज सप्ताहामध्ये जातो. सप्ताहामध्ये काय होतं? त्या सप्ताहाच्या 7 दिवसाच्या तिथीमध्ये काय होत असतं? एकादशीची तिथी येत असते. आणि आज महाराज आनंद आहे. आज सुद्धा कोणती तिथी आहे? एकादशच आहे. मी कालच प्रमाण सांगितलं. महाराज म्हणतायत 15 दिवसा एक एकादशी कारण करसी व्रत सार. एकादशीचं व्रत म्हणजे आगाध व्रत आहे. पण आपण जर अशी चूक करतोय. बरं मी तर कालच तुम्हाला उपवास या शब्दाचा अर्थ सांगितला. एकादशीचं व्रत म्हणजे फक्त एकादशीच्या दिवशीचं नसतं. दशमी एक व्रत करा तुम्ही दिंडी दर्शन. एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण. द्वादश साधन कोटी कुळ उद्धरती. नामा मने ठाव देईल वैकुंठी. एकादशीचं व्रत एकादशीच्या दिवशी सुरू होत नसतं. एकादशीचं व्रत महाराज दशमीच्या दिवशी सुरू होत असतं. दशमीच्या दिवशी एक भोगता राहायचं. जोपर्यंत सूर्योदय आहे, सूर्याचा प्रकाश आहे तोपर्यंत अन्न ग्रहण करायचं. सूर्य मावळला की एकादशीचं व्रत प्रारंभ होत असतं. आणि एकादशीच्या दिवशी काय व्हायचं? निर्जला एकादशी सांगितलेली आहे महाराज. उपभोक्ता काहीच त्या ठिकाणी खायचं नाही. पाण्यावर राहायचं, द्रवावर राहायचं, दुधावर राहायचं. काही तर तेही घेत नाहीत महाराज. एकादशीच्या दिवशी त्या दिवशी काय करायचं? त्या दिवशी महाराज जागरण करायचं, भजन करायचं, कीर्तन अशा प्रकारे श्रवण करायचं. आणि मग द्वादशीच्या दिवशी अगदी सूर्य उदयाच्या समयाला एकादशीचं पारणं अशा प्रकारे फेडायचं. एकादशीचं पारणं फेडायचं. उद्या एकादश म्हणलं, आज दशमी असते ना. दशमी लोक 12:15 वाजता रात्री जेवतात. रात्री का? उद्या उपवास आहे म्हणून. आणि घरची मंडळी सुद्धा म्हणते महाराज एक भाकर जास्त घ्या. का? उद्या एकादश आहे म्हणून. अरे एकादश कशासाठी आहे? उपवास कशासाठी आहे? तर आपल्या शरीरासाठी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असो. आता तिच्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही. ह्या आपल्या गजानन महाराजांच्या लीला बाजूला राहतील. ऐका ना मी बोलतो कशा करताना. म्हणून
जर सप्त्यावर आम्ही गेलो आणि गावात सप्ताह असला आणि एकादशीची तिथी असली ना, गावातले सगळेच लोक एकादश धरतील असं काही नसतं, पण सप्त्यातली एकादश आहे, गावामध्ये चर्चा असते, उद्या एकादश आहे, उपवास करावा लागतो, भजनी मंडळी जेवण करत नाहीत, फराळाचं करतात. मग जे लोक नेहमीची एकादश करत नाहीत ते सुद्धा मग काय म्हणतात, जाऊ द्या बाबा, आपल्या सप्त्यातली एकादश आहे, आपण सुद्धा काय करू, फराळाचंच करू, फराळच करू. अंतकरण बदलत असतं महाराज. साधू संतांच्या, या वारकऱ्यांच्या, या गुणजन मंडळीच्या जर आपण सान्निध्यामध्ये गेलो तर. मग सगळ्यांनी विचार केला, हा महात्मा कालपासून उपाशी दिसतोय आणि हा महात्मा आपल्या गावामध्ये आहे, मग आपण जेवण बरोबर दिसतं का? मग काय, सगळ्या पिंपळगाव वासियांनी एक ठराव केला, हा महात्मा जोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही तोपर्यंत आपण सुद्धा कोणा अन्न ग्रहण करायचं नाही. हे भक्ताचं लक्षण आहे महाराज, भक्तांचं लक्षण आहे. 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, वानप्रस्थ आश्रमामध्ये राहिले, वानप्रस्थ आश्रमामध्ये चूल पेटली नाही महाराज, फक्त आणि फक्त कंदमुळं आणि फळाचं ग्रहण केलं. सीता माता समवेत आहे 14 वर्ष प्रभू रामचंद्राच्या सोबत, पण तरी सुद्धा संतती प्राप्त झाली नाही का? 14 वर्ष वानप्रस्थ आश्रमामध्ये आमच्या प्रभू रामचंद्रांनी दिवस घालवले, पण आमचे अयोध्या नगरीतले जे लोक होते ना, त्यांनी सुद्धा एक ठराव पास केला, जसे आमचे देव, जसे आमचे भगवंत प्रभू रामचंद्र 14 वर्ष वानप्रस्थ आश्रमामध्ये राहणार आहेत, तसं आम्ही सुद्धा राहू. म्हणून महाराज 14 वर्ष अयोध्यामध्ये ना चूल पेटली आणि 14 वर्ष ना अयोध्यामध्ये एखाद्या नवीन बाळाचा जन्म झाला नाही का? सगळे लोक प्रभू रामचंद्रासारखे वानप्रस्थ आश्रमामध्ये जीवन जगू लागले. म्हणून त्या पिंपळगाव वासियांनी सुद्धा ठरवलं, हा महात्मा जोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही, जेवण करणार नाही, तोपर्यंत आम्ही सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही, आपल्या इथं आलं तसं महाराज माझा संवाद चालू आहे. आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण गोपाल महाराज कारखेडकर इथे सातारकर महाराजांकडे जेव्हा भागवत कथा असते ना, तेव्हा त्यांचीच कथा असते तिथे. आणि ते कित्येक, मला वाटते किती 20 वर्ष झाले की काय, अन्न ग्रहण करत नाही, ते फक्त फळच खातात. त्यांचे शिष्य चैतन्य महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत, सेवाधारी आहेत आमच्या गोपाल महाराजांचे. काही असतात महाराज साधना साधू संतांच्या, पण साधू संतांच्या साधनेमध्ये जर आपण आपले संस्कार मिळवले आणि आपणही ती साधना करण्याचा प्रयत्न केला ना, तर निश्चित आपल्याला फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि बघा ना, नुसता विचार केला, त्या मंडळीनं नुसता विचार केला, हा महात्मा जोपर्यंत उपाशी आहे तोपर्यंत आम्ही सुद्धा उपाशी राहू. महाराज राहवलं नाही गजानन महाराजांना, अरे माझ्यासाठी माझ्या लेकरांना कशाला उपाशी ठेवायचं. तेव्हा गजानन महाराजांनी डोळे उघडले, मग तर आनंदच झाला सगळ्यांना. गजानन महाराजांनी डोळे उघडले, गजानन महाराजांनी डोळे अशा प्रकारे त्या ठिकाणी उघडलेले आहेत. राग लागली दर्शनाला, कोणी कोणत्या प्रकारचा नैवेद्य आणू लागलं, कोणी कोणत्या प्रकारची भेट वस्तू आणू लागलं, कोणी फूल देऊ लागलं, कोणी पान देऊ लागलं, कोणी काहीतरी त्यांच्या चरणी अशा प्रकारे अर्पण करू लागलं. आनंद वाटू लागला महाराज. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. ज्या दिवशी साधू संत येतात ना आणि त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आता कलियुगातली नवीन प्रमाण झालंय महाराज तयार, साधू संत येती घरा, पुढचे द्वार बंद करा, नाही का? कारण की काही काही जीवनामध्ये घटनाही तशाच आलेल्या आहेत ना. आता कलियुगातले सगळे साधू, भगवे कपडे घालणारे, गंधन माळा घालून फिरणारे काय ते सगळे साधूच असतात असं काही नाही. खरा साधू सुद्धा महाराज आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणून मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊ, नाही का? दिवाळीला जो आनंद असतो, दसऱ्याला जो आनंद असतो, तोच आनंद त्या पिंपळगाव वासियांच्या लोकांना अशा प्रकारे त्या ठिकाणी येऊ लागला. 15 दिवसाचं वास्तव्य गजानन महाराजांचं त्या पिंपळगावला झालं. मंगळवारचा बाजार असतो म्हणतात शेगावचा, नाही काशीनाथ महाराज? आपला जसा गुरुवारचा असतो, वाशिमचा जसा रविवारचा असतो, आम्ही देऊळगावचे आशेगावला शनिवारी येतो, तसं मंगळवारचा बाजार असा उल्लेख आहे बरं दासगणू महाराजांनी केलेला ग्रंथामध्ये. शेगावचा बाजार असतो मंगळवारी आणि आजूबाजूचे पंचकृषीतील खेड्यापाड्यावरचे लोक बाजाराला येत असतात काहीतरी जिनस विकत घेण्यासाठी. त्या बाजारामध्ये ही पिंपळगावची मंडळी आली आणि बाजारामध्ये महाराज चर्चा सुरू झाली. काय? कोणीतरी एक त्या ठिकाणी साक्षात्कारी योगी समर्थ महापुरुष आमच्या गावामध्ये आलेला आहे. अवलिया थोर अधिकारी
प्रत्यक्ष आहे श्री हरी, धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. ते पिंपळगावचे लोक म्हणतात धन्य आहे आमची नगरी. काय? जो प्रत्यक्ष श्री हरी आहे, प्रत्यक्ष श्री हरी असे असणारे गजानन महाराज आमच्या गावामध्ये आलेले आहेत. किती आमचं भाग्य. आणि महाराज ही बातमी कोणाच्या कानावर पडली? बंकटलालजींच्या कानावर पडली. बंकटलालजी शोधच घेऊ लागले. 15 दिवस झाले गजानन महाराज कुठे गेले? करमतच नव्हतं बंकटलालजींना गजानन महाराजांना सोडून. सदैव त्यांच्या समवेत, त्यांच्या संगतीत राहावं, त्यांच्या सहवासात राहावं असं सदैव गजानन महाराजांच्या सेवाधाऱ्यांना, भक्तांना वाटायचं. म्हणून शोधाशोध त्या ठिकाणी चालू होती. आणि त्या बाजारामध्ये आलेल्या पिंपळगावच्या लोकांच्या चर्चा करवी. बंकटलालजींना कळालं की आमचे समर्थ गजानन महाराज कुठं आहेत? पिंपळगावला अशा प्रकारे आहेत. निघाले बंकटलाल आणि एकटे नाही, पत्नी सहित निघाले. गाडी काढली आणि पिंपळगावला आले. आणि गजानन महाराजांना अश्रू नयनाने करुण स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हात जोडून विनवणी करू लागले. महाराज काही करा, पण तुम्ही आमच्या घरी शेगावला घरी पुन्हा वापस चला. करमत नाही हो तुमच्याशिवाय आमच्या घरामध्ये, करमत नाही. विनंती आहे तुम्हाला, तुम्ही चला, तुम्ही चला, तुम्ही चला. गजानन महाराज त्या ठिकाणी तयार झाले, काही हरकत नाही. पण गजानन महाराज निघायला तयार झाले खरे, पण ते जे पिंपळ गावातले लोक होते ना, त्यांना मात्र त्या गोष्टीचं दुःख वाटू लागलं. जसं द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाला आक्रूरजी रथ घेऊन भगवान श्रीकृष्णाला न्यायला आल्यानंतर त्या गोकुळवासियांना जसा आक्रूरजींचा राग आला आणि अंतकरणामध्ये महाराज एक भगवंताच्या विरहामुळे दुःख निर्माण झालं ना, तसंच त्या पिंपळगाव वासियांना बंकटलालजीचा राग सुद्धा आला आणि वाईट सुद्धा वाटू लागलं. हा महात्मा या ठिकाणी पुन्हा निघून जातो की काय, पुन्हा निघून जातो की काय. पण महाराज बंकटलालजींनी त्या पिंपळगाव वासियातील लोकांना सांगितलं, अरे जरी गजानन महाराज माझ्या घरी किंवा शेगावला वास्तव्याला असतील, तुम्ही काही दूर नाही, पंचक्रोशीतलं तुमचं गाव आहे, तुम्ही महाराजांच्या दर्शनाला कधी सुद्धा येऊ शकता, कधी सुद्धा येऊ शकता. गजानन महाराजाला विनंती करतायत. चला. गजानन महाराज म्हणतात, मला येऊ वाटते रे, पण तुझ्या घरी येण्याची मला भीती वाटते. भीती कोण म्हणताय? गजानन महाराज. आता गजानन महाराजांना कशाची भीती हो? पण गजानन महाराज त्या ठिकाणी म्हणतायत, मला या ठिकाणी काय होतंय, तुझ्या घरी येण्याची भीती वाटते. म्हणे का? गजानन महाराजांचे शब्द आहेत. दासगडू महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहित आहेत, लक्ष्मीजी लोकमाता, महाविष्णूची होय कांता, जिची आघात असे सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. ऐका ना, लक्ष्मीची आघात सत्ता आहे आणि ती असणारी लक्ष्मी ती सुद्धा काय करून टाकलेली आहे, तू कोंडून अशा प्रकारे टाकलेली आहे. लक्ष्मी म्हणजे कोणाचं रूप आहे? जगदंबे मातेचंच रूप आहे. जगदंबे माते. अहो, लक्ष्मीच्या मागे लागल्यापेक्षा आपण लक्ष्मी ज्यांच्या पायाची सेवा करते त्यांच्या मागे लागलं पाहिजे आणि ते ज्यांची सेवा करतात त्यांच्या मागे लागलं पाहिजे. आपण जर त्या ठिकाणी गजानन महाराजांच्या सेवेच्या मागे लागलो तर भगवंत आपोआप आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत, त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ऐका ना, मी बोलतो कसा करताना, ऐका. का गजानन महाराजांचं चरित्र श्रवण करायचं? महाराज भक्तांच्या अंकित असणारा जर त्या ठिकाणी कोण असेल तर आमचे भगवंत आहेत. बरं, आमचे भगवंत आहेत. म्हणून त्या ठिकाणी मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. आतून आणा ना, मंगल कार्यालयातून घेऊन या 4-5 पाठवलं ना. ऐका ना, मी बोलतो कशा करताना फार महत्वाचं चिंतन मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला गजानन महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी व्यवस्थित कळणार नाही. तर आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय, गजानन महाराजांचं चरित्र ऐकण्याचा प्रयत्न करतोय. बंकटलालजी गजानन महाराजांना विनंती करतायत, तुम्ही इथं पिंपळगावला राहू नका, तुम्ही घरी चला, तुम्ही आमच्या घरी चला, शेगावला चला. महाराज जेव्हा तुम्ही घरी नसताना तेव्हा माझ्या अंतकरणाला करमत नाही हो, मला हुरहुर वाटते, मला तुमचा विरह सहन होत नाही. तुम्ही सदैव आमच्या घरी राहा. एखादी चूक होत असेल तर मला रागवा, काय पाहिजे ते मला सांगा, पण कुठे चला? माझ्या घरी चला.
स्वामी परत चला हो शेगावला. बंकटलालजी काकुलतीला येऊन गजानन महाराजांना विनंती करतायत, महाराज चला वापस शेगावला. वाटल्यास असं तुम्हाला पुन्हा भ्रमण करायचं असेल तुम्ही भ्रमण करा, पण वापस चला. खरं सांगू, ते घर माझं नाही हो, ते घर तुमचं आहे. तुम्ही घर मालक आहात आणि मी तिथला शिपाई आहे. पुन्हा तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही जा, पण भ्रमण करून पुन्हा वापस कुठे शेगावलाच माझ्या सदनामध्ये वापस या. म्हणून अशा प्रकारे विनंती केली आणि भक्ताचा मान ठेवण्यासाठी विनंती पूर्ण केली गजानन महाराजांनी. समवेत त्या ठिकाणी आलेले आहे शेगावला. काही दिवसाचं पुन्हा वास्तव्य बंकटलालजींच्या सदनामध्ये आमच्या गजानन महाराजांचं झालं आणि एक दिवस पुन्हा गजानन महाराजांच्या अंतःकरणात इच्छा झाली की अजून कुठेतरी त्या ठिकाणी भटकंती आणि भ्रमण करून यावं. गजानन महाराज सारखे एका ठिकाणी राहिलेच नाही, सारखे भ्रमण करत राहिले आणि त्यांच्या अंतःकरणात विचार आला आणि ते महाराज निघाले आडगावकडे. त्याच पंचक्रोशी मधले एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे आडगाव. आणि त्या आडगावकडे गजानन महाराज निघत असताना सकाळीच निघाले लवकर, चुपचाप, कोणालाच काही त्या ठिकाणी कळू दिलं नाही. दिवस उन्हाळ्याचे होते महाराज, वैशाख महिना. आमचे दासगणू महाराज लिहितात, मास होता वैशाख